धनंजय महाडिक यांनी केलेलं वक्तव्य ताजं असतानाच आता शिवसेनेचे कर्जतचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी विरोधी कार्यकर्त्याला धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कर्जतच्या कडाव या गावात थोरवे प्रचाराकरता गेले होते। यावेळी त्यांनी विरोधी पक्षातील मनोहर पाटील या कार्यकर्त्याला शिवीगाळच केलेली आहे। पुरा करतो का नाही पक्ष काम करून याला पुरा करतो का नाही पक्ष काम करून याला परांड्याच्या सभेमध्ये ओमराजे निंबाळकरांनी शरद पवारांच्या वयाबाबत भाष्य केलं। यावेळी शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली। ओमराजे, मला तुमची गोष्ट अजिबात पटलेली नाही। या वयातही मी फिरतो असं तुम्ही म्हणालात। मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही, शांत बसणार नाही असं वक्तव्य केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी। आता एक म्हातारा खांद्यावर बसून आल्याला पाहिलं का, असंही पवार म्हणाले। परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचाराकरता आयोजित केलेल्या सभेत शरद पवार बोलत होते। यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, रणजित पाटील उपस्थित होते। बोलता तुम्ही म्हणल्यावर की ह्या वयात सुद्धा हे आता एक म्हातारं इथं दुसऱ्याच्या खांद्यावर बसून आलं बघितलं होतं का? आणि त्यामुळं मी म्हातारा झालो नाही। हे सरकार बदलल्याशिवाय मी स्वस्थ बदलणार नाही। या लोकांच्या हातात सत्ता देऊन तुमच्या भ्रष्टाची सोडवणूक या महाराष्ट्रात होते हे बघितल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही। सांगोल्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार पडली। यावेळी ठाकरेंनी शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका केली। गुवाहाटीच्या उठावावेळी शहाजीबापू पाटलांचा काय डोंगर काय झाडी हा डायलॉग भलताच फेमस झाला होता। त्यावर ठाकरेंनी टीका केली आणि 23 तारखेला गुवाहाटीचे तिकीट बुक करून पाटलांना तिथे पाठवा असं म्हणत त्यांनी शहाजीबापूंवर टीका केली। जरा रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का हो? नाही, एक तिकीट पाहिजे आहे कोणाची ओळख? 23 तारखेचं एकच तिकीट पाहिजे आणि ते सुद्धा गुवाहाटीचं। मग परत जाऊ दे त्यांना, काय झाडी काय डोंगर, बसा तिकडे, झाडं मोजत बसा। उद्धव ठाकरेंची ही टीका होती शहाजीबापू पाटील यांच्यावर। पुढे जाऊया आपण। सांगोल्यातून उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर सुद्धा घणाघात केला। यावेळी टीका करताना त्यांनी चक्क लगे रहो मुन्ना भाई या सिनेमाचा दाखला दिला। आहेत आता मोदी आणि शाह फिरतायत, अमित शहांबद्दल तर काय बोलायचीच बात नाही। तो लगे रहो मुन्नाबाई बघितलं होतं ना तुम्ही? त्यातले सर्किट सारखे फिरतायत। क्या करने का है भाई, किसको उठाने का है? बोलना भाई, तू मैं करेला है ना। मैं काय माणसं काय भाषा आणि येऊन जाऊन काय आमच्या सहकार्यानं लोकसभा निवडणुकीत गद्दारी केली नसती तर नवनीत राणा जिंकल्या असत्या असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय। अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी भाजपच्या नवनीत राणांना पराभूत केला। परंतु अमरावती लोकसभा निवडणुकीत प्रहारनं दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आणि दिनेश बुब यांनी तब्बल 85,000 मतं घेतली। ती मतं नवनीत राणांच्या पराभवासाठी निर्णायक ठरल्याची चर्चाही झाली होती। हमारी बहन नवनीत राणा को जिस प्रकार का समर्थन दिया,
मैं आप सबको राम राम करता हूं, नमस्कार करता हूं, आपका धन्यवाद देता हूं। अगर हमारे साथी बेईमानी नहीं करते तो सिर्फ मेलघाट के भरोसे ये 16,000 की लीड हम खत्म कर देते और हमारी नवनीत ताई ये लोकसभा में पहुंच जाती। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला खुलं आव्हान दिलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या योगदानाचं जाहीरपणे कौतुक करण्याची हिंमत आहे का, असा थेट सवाल पंतप्रधानांनी उपस्थित केलाय. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला बॅकफूटवर लोटलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात नेहमीच टोकाचा वैचारिक संघर्ष व्हायचा. धर्मनिरपेक्षता, काश्मीरचा प्रश्न, मुस्लिमांचं लांगून चालन, समान नागरी कायदा, देशातील दंगली, अतिरेकी कारवाया यावरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसवर जहाल टीका केली होती. जाहीर सभा आणि सामनातल्या अग्रलेखांमधून बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांवर वेळोवेळी घणाघात केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या याच रोखठोक शैलीमुळे देशभरात ते लोकप्रिय होते. सामान्य नागरिकच नव्हे तर इतर पक्षातील नेतेही बाळासाहेब ठाकरेंच्या सच्चाईचे चाहते होते. मात्र काँग्रेसनं कधीही शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान केला नाही. याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष वेधलं. बाला साहब ठाकरे का योगदान अतुलनीय है, लेकिन कांग्रेस के नेताओं के मुंह से बाला साहब की प्रशंसा भी उसके लिए एक शब्द नहीं निकलता है. मैं आघाड़ी में कांग्रेस के दोस्तों को ये भी चुनौती देता हूं, वो कांग्रेस के नेताओं से, युवराज के मुंह से बाला साहब ठाकरे की, उनकी विचारधारा की सार्वजनिक रूप से प्रशंसा करके दिखाएं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या मुद्द्यावरून दिलेल्या आव्हानाला काँग्रेसकडून उत्तर देण्यात आलंय. शिवसेना फोडताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आठवले नाहीत का, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला. निवडणूक आयोगावर दबाव आणून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निशाणी एकनाथ शिंदेंना दिली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आठवले नाहीत का, असा थेट सवाल काँग्रेसनं केलाय. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जींनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंचे आभारही मानले होते, याची आठवण काँग्रेसच्या नेत्यांनी करून दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तब्बल 6 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड निर्माण केली होती. कित्येक निवडणुकीतल्या प्रचारांमधली त्यांची भाषणं प्रचंड गाजली. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी निवडणुकीची हवा बदलली होती. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आता हयात नाहीत, तर त्यांच्याच मुद्द्यावरून प्रचाराची हवा तापवली जाते. परिणामी काँग्रेस आता तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जाहीर कौतुक करेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान सावरकर आणि कलम 370च्या मुद्द्यावरून अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचं दिसलं. उद्धव ठाकरे जी को पूछना चाहता हूं, क्या वो कांग्रेस के नेता राहुल गांधी को इतनी विनती कर सकते हैं कि वीर सावरकर के लिए 2 अच्छे शब्द बोल दे? क्या कांग्रेस का कोई नेता सम्माननीय बाला साहब ठाकरे के सम्मान में 2 वाक्य अच्छे बोल सकता है क्या? उद्धव जी, आप कहां बैठिएगा इसका फैसला आपको ही करना है, हम नहीं कर सकते. आपको ही करना चाहिए, आपने ही करा है, मगर कहां बैठे हो वो जगह मैं जरूर याद कराना चाहता हूं. आप 370 हटाने के विरोध करने वालों के साथ बैठे. आप राम जन्मभूमि के निर्माण का विरोध करने वालों के साथ बैठे हो. आप सावरकर जी के लिए अपशब्द कहने वालों के साथ बैठे हो. आप संभाजी नगर नाम का विरोध करने वालों के साथ बैठे हो.
दरम्यान अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिलं तेही बघणार आहोत. माझ्यावरती टीका करतायत की उद्धव ठाकरे 370 कलम काढायला ज्यांनी विरोध केला त्यांच्यासोबत बसलेत. अमित शहाजी, तुम्हाला जरा डोक्याला ब्राह्मी तेल वगैरे लावा, कारण जर का तुम्हाला स्मृतीभ्रंश झाला असेल तर आठवण करून देतो की 370 कलम हटवताना शिवसेनेने तुम्हाला पाठिंबा दिला होता. आणि आम्ही कोणावर बसतोय, काय करतोय, ही हेरगिरी करण्याच्या पेक्षा जरा एका गोष्टीचं उत्तर तमाम महाराष्ट्राला द्या आणि देशाला द्या की जेव्हा तिथल्या काश्मीरमध्ये आपल्या पंडितांवरती, हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते, त्यांच्या हत्या होत होत्या, अतिरेकी त्यांची घरदारं बळकावत होते, तेव्हा मोदी आणि शहा हे नाव त्यांच्या घराच्या बाहेर कोणाला माहित नव्हतं. त्या काळात फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला होता. दरम्यान युपीए सरकारच्या 10 वर्षांच्या काळात शरद पवारांनी महाराष्ट्राकरता काय केलं असा सवाल अमित शहांनी केला. तर शहांच्या या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं. शरद पवार जी को पूछना चाहता हूं, 10 साल तक आप यूपीए की